मग कशाला कुठला असणार ना? तुमच्या प्रेमाचा नशा एवढा चढून राहील सरिता, अगं तुझ्या प्रेमाचा नशा चढव म्हणजे असं हो. माझ्या प्रेमाचा नशा चढू असं तुम्हाला म्हणायचंय आणि तुमच्या प्रेमाचा माझ्यावर नशा नको अगं चढायला. माझं प्रेम नितांत आहे तुझ्यावर. खरंच ना हो मला आवडतं की तुम्हाला ना मजाक सुचतोय आपण मामांची वगैरे घरी असतील तरी भांड ठेवा अगं बाबा शेतात गेलेले आहे म्हणूनच मी तुझ्याशी मस्करी करत आहे. म्हणजे बाबा शेतावर गेल्यावर तुम्हाला मस्करी सुचली का मग काय? असं पुरे झालं तुमची मस्करी निघा आता तुम्ही मी पण माझी कामं करते मला पण पुष्कळ काम आहे हे बघ सरिता, काय अगं तू सारखी माझ्या डोळ्यासमोर राहावीस असंच वाटतं. सावटपणा ओ तुमच्या डोळ्यासमोर मी सारखे राहा आणि घरात कामं कोण करणार अगं पोटच भरत नाही. असं का हे बघा नुसतं बघितलेलं पोट भरत नाही पण मी काय म्हणतो सरिता, हा अगं तू एवढी सुंदरच आहेस. चला सुंदर सुंदर बनवायला लाजवू नका हो अगं बायकोची प्रशंसा करणे हे नवऱ्याचं काम आहे. असं का मग तुझ्या समोर हा? भूकच पडून जाते आणि भूक लागतेच कुणाला गं? असं का मग काय? मग आता स्वयंपाक करणार नाही हो मला बघितलं ना तुमचं पोट भरते ना मी स्वयंपाक करणार फक्त बाबांसाठी स्वयंपाक करणार आणि मी पण जेवणार चालेल बरं ठीक आहे, तसंच आहे. हा? अहो कसला विचार करते अगं मी इथून जाऊ की नको या गोष्टीचा विचार करतो. जा. हो? पण पण हा बाण कुणासारखा असेल का? हो कुणासारखं म्हणजे काय एकतर माझ्यासारखं असेल ना तर तुमच्यासारखं असेल मम्मी काय कोणासारखंच असणार मग आणि कोणासारखं असणार सांगा मला हे बघा नाही तर हट्टी तरी असेल नाही तर खोडकर तरी असेल हट्टी माझ्यासारखी आणि खोडकर तुमच्यासारखं माझ्यासारखा खोडकर असेल? हो आणि माझ्यासारखी हट्टी बिलकुल बिलकुल. आणि पण हो मुलगा असेल की मुलगी असेल? मुलगा असेल की मुलगी काही पण चालतं पण पहिलाच वड आहे ना काही पण चालतं हा पण सरिता, हा? मुलगी असेल ना ती फक्त तुझ्यासारखी अरे असेल. बापरे हो मला असं वाटतं की मुलगाच असेल विचारून बघ. विचारा विचारा विचारले काय आहे मुलगाच आहे. मुलगाच आहे आणि जर का मुलगी झाली तर तुझ्यासारखी असेल. चला आता निघा बराच वेळ झाला खूप बोलत बोलत वेळ घालवता बाबा येते भूक लागली म्हणजे जाणार तुम्ही आता आणि हो लवकर जा आणि लवकर घरी सायंकाळी परत या आणि नोकरी घेऊनच घरी परत या चालेल जशी आज्ञा राणी साहेब. पण सरिता, हा अगं त्या आधी मी जरा माझ्या मित्रांना भेटून येतो. बरं ठीक आहे हो. बरं येतो. काळजी घे स्वतः. हो ठीक आहे मुलगा असेल पण कुणासारखा असेल यांच्यासारखाच ना नाही मुलगी असेल तर ती माझ्यासारखी असेल असू द्या काय करायचं आहे पहिली पेटी तू रोटी चला मुलगी झाली तर चांगलंच आहे चला मी माझी कामं करते पोरी सरिता
त्यांची सती सावित्री पत्नी आहे. हत्ती एवढ्या हरणाला पळवण्याची शक्ती आहे मंगळसूत्रामध्ये. माझा रितेश तसा नाही करणार. हा काळ वेगळा आहे पुरी, वेगळा. अगं मुलाच्या मनाविरुद्ध झालं तर मुलगा काय करील? अगं त्याचा काही नेम नाही. नाही बाबा, हे मंगळसूत्र लावलेले आहे मी. हे असंच नाही बाबा, याच्यात खूप शक्ती आहे. माझ्यावर विश्वास आहे, माझ्यावर विश्वास आहे आणि माझ्या रितेशवर पण. ते असं काही करू शकणार नाही बाबा. अगं मी बाप आहे ना का त्याचा? बाप आहे. अगं या तळ हातावर वाढवलं त्याला. तळ हातावर. अगं जेव्हा तेव्हा मित्राचं नाव घेत ना, अगं माझं मन खूप घाबरते ग. बाबा पण मला सांगावं, मित्र काही शत्रू असतात का? आणि ते आपल्या घरातील सदस्यासारखेच ना. अगं या पिकल्या केसांनी अनेक उन्हाळं पावसाळं बघितलं पुरी. अगं या डोळ्यांनी मित्राच्या पाठीत खंजर खुपसताना बघितलं पुरी. अगं प्रत्येक फूल फुलासारखं नसतात. अगं काही ना काटे असतात. अगं काही ना काहीच नसतात. हे बघ पुरी, अगं रितेशला तुला सांभाळायचं आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका बाबा, मी त्यांना सांभाळेन. त्यांच्या प्रत्येक पावलात माझं पाऊल असेल. तो जो काटा रुकेल त्यांना मी काढून टाकेन. चला बाबा, थोडं जेवण करून घ्या. अगं तुझ्याकडून हीच अपेक्षा होती पुरी. चला बाबा. अगं तू साक्षात लक्ष्मीचे रूप.